विश्वभरातील मराठी बांधवांना एकत्र आणणारे विश्व मराठी संमेलन आता नाशिकमध्ये होत असून या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले आहे। नमस्कार। चौथं विश्व मराठी संमेलन हे येत्या 26, 27 आणि 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या दिवशी नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आवारामध्ये संपन्न होते। मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन आणि मराठा विद्या प्रसारक संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं शासनाच्या मदतीने हे संमेलन होते। मी सर्वप्रथम शासनाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या संस्थेला ही संधी उपलब्ध करून दिली आणि या निमित्तानं जगभरातले मराठी माणसं ही या परिसरामध्ये येतील। त्याच्यामध्ये साहित्य असेल, उद्योग असेल, विविध क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामधले मान्यवर हे इथे येणार आहेत। अनेक वैचारिक परिसंवाद या ठिकाणी होणार आहेत, काव्य संमेलन होणार आहेत, त्याचबरोबर बोली भाषांचा जागर या ठिकाणी होणार आहे। या विविध भाषांच्या बद्दलची माहिती या संमेलनामध्ये दिली जाणार आहे आणि असे अनेक विषय या संमेलनामध्ये होणार आहेत। तर या निमित्तानं मी सर्व नाशिककरांना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने या संमेलनामध्ये आपली उपस्थिती लावावी आणि हा जो काही मराठी भाषेचा आणि साहित्याचा आणि एकंदरीतच मराठी माणसाचा जी काही प्रगती आहे ती प्रगती प्रत्यक्षपणे अनुभवावी आणि या संमेलनासाठी येणाऱ्या जागतिक स्तरावरचे जागतिक दर्जाच्या लोकांबरोबर आपल्याला भेटण्याची बोलण्याची संधी या निमित्तानं होणार आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्राताई पवार या सुद्धा या संमेलना उद्घाटक म्हणून येणार आहेत। तरी मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण सगळ्यांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा। या निमित्तानं पुस्तकांचं प्रदर्शन पण इथं ठेवलेलं आहे, त्याचबरोबर विविध विभागांचे स्टॉल्स इथं मांडले जाणार आहेत। त्या माध्यमातून साहित्य, संस्कृती आणि सर्व वारसा याच्याबद्दलची माहिती दिली जाईल, किल्ल्यांबद्दलची माहिती दिली जाईल, त्याचबरोबर चित्रकला असेल, शिल्पकला असेल, हस्तकला असेल, अशा विविध अंगांना स्पर्श करणारं हे संमेलन याचा नक्कीच सर्व रसिकांनी लाभ घ्यावा अशी पुन्हा एकदा आपल्याला विनंती।